POP's वर्क इज डन. झालं आहे बऱ्यापैकी काम. सो आता मी तुम्हाला क्विकली किचन दाखवते कसं आहे. तर बट असा काहीतरी ढाचा आहे जेव्हा बनेल ना एक नंबर दिसेल. एक नंबर. बरेच दिवस झाले आपण आपलं घरातलं काम बघायला आलोच नव्हतं. सो तुम्हाला क्विकली दाखवते कुठपर्यंत काम झालंय म्हणून. सो थोडं ओके. एव्हरीवेअर तुम्ही सगळीकडे कार्पेंटरचं आपलं काम चाललंय. येस, पूर्ण लाकडू नाही फक्त लाकूड प्लाय हे सारे. पण वरती बघा POP's वर्क इज डन. झालं आहे बऱ्यापैकी काम आणि बरेचशा रूम मधलं पण थोडंफार काम झालंय. पण मी माझी फेवरेट जागा दाखवणार आहे तुम्हाला, ज्याच्यासाठी मी खूप मोठा रिस्क घेतला आहे. ऑल थँक्स टू दिनेश. हिंमत दिली आम्हाला रिस्क घ्यायची. कारण की दिस इज नॉट माय कलर, दिस इज नॉट प्रकाश's कलर. पण म्हटलं यार दिनेश है तो ज्यादा सोचते नहीं है, उसके हिसाब से जाने देते हैं. सो आता मी तुम्हाला क्विकली किचन दाखवते कसं आहे. तर आर यू गाइस रेडी? पूर्ण झालं नाही आहे किचन, पूर्ण झालं नाही आहे. पण यू विल गेट अ गुड हिंट की क्या होने वाला है. हा, बट थोडं हे ना खूप यू कॅन से एक्सपेरिमेंट आणि न्यू आहे फॉर बोथ ऑफ अस. म्हणजे आमच्यासाठी आणि दिनेशने पण पहिल्यांदा ट्राय केले. बट वी आर होपिंग की आता ते सांगतो की आता मे बी पूर्ण लुक येणार नाही, पण जेवढं काम झालंय तेवढं दाखवतो तुम्हाला. इन 3, 2, 1 बाय द किचन इज कम्प्लिटली चेंज. ओके ओके, ओव्हर टू यू मॅम. सो हे आहे किचन. हे आहे किचन. सो किचनचा ओटा या साईडचा जो तुम्ही जर मागला व्हिडिओ बघितला असाल एमटी होम टूर वाला, असा एल शेपचा ओटा होता आणि इथे एक भिंत होती. इथे दोन भिंत होत्या, इथे 2 मोठ्या भिंती होत्या आणि देन द वॉशिंग एरिया वॉज देअर. पण आम्ही पूर्ण किचन तोडलं आहे आणि इथे एक लंबा ओटा बनवला आहे ज्याची मला खूप जास्त गरज होती. एक्झॅक्टली. ओट्याचा कलर हा आहे. सो हा इथे ऑलरेडी लागला आहे एक साइडला. हा, त्याच्यावर त्यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिस टाकला आहे सो दॅट डॅमेज नको व्हायला. तर हा ओटा आणि हा जो ओटा आहे आज या साईडला लागणार आहे पूर्ण. सो हा थोडा हाईट वर असणार आहे कारण की त्याच्या खाली वॉशिंग मशीन डिशवॉशर येणार. वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर. सगळ्यात जास्त खुशी तर मला डिशवॉशरची अपग्रेड. आणि त्याच्यासाठी आम्ही नर्वस होतं ती होती ही टाईल्स. ओके येस. थोडं सो ही कोणता म्हणतात त्याला, गेरू कलर ना, गेरू टाइप कलर आहे. थोडा असा टेम्पल वाईब टाइप देणार आहे तो. ऍक्च्युली डार्क घेण्याचं कारण हे होतं की आमच्या जे खालचे आणि जे वरचं आहे ते सगळं लाईट आहे. आणि हे पण जर आम्ही लाईट घेतलं असतं तर खूप डल वाटलं असतं. आम्ही लाईट चूज केलंच होतं. लाईटच चूज केलं होतं. पण दिनेश बोलले तुम्ही ट्राय करा. मग दिल पे पत्थर रख के, दिल पे किचन का ओटा रख के आम्ही हे त्याला करू दिलं आहे. अँड वी आर व्हेरी शुअर की तो चांगलंच करणार आहे जे काही करणार आहे. अँड ही वॉज म्हणजे बेस्ट पार्ट माहिती आहे का दिनेशची काय होती, तो आमच्या प्रोफेशनला घेऊन एकदम कन्सर्न होता. अरे सर तुम्ही व्हिडिओ बनवणार ना त्याच्यामध्ये ते बॅकग्राऊंड उठून येईल, लाईट व्यवस्थित येईल. सो ही वॉज इन टू दॅट मोड विच इज व्हेरी राईट, विच इज व्हेरी करेक्ट. सो ती एक गोष्ट छान झाली. आमच्या दोघांच्या डोक्यात नव्हती आली व्हिडिओ पर्स्पेक्टिव्हनी. तो दिनेश बोलला की अरे व्हिडिओमध्ये छान उठून दिसेल. येस. सो जस्ट इमॅजिन ही आहे आणि बॅकग्राऊंडला असं बघा ते रेड वगैरे येते. तर सगळं असं एकदम किचन मध्ये जेव्हा ती काम करेल, जेव्हा बनून जाईल सगळं, देन यू विल गेट दॅट व्हॉट वी आर सेइंग राईट नाव. हो, जेव्हा मला सध्या थोडं धाकधुकच होतं याला घेऊन, बट आय ट्रस्ट दिनेश, तो चांगलंच करणार आहे आणि पूर्ण झाल्यावरच ऍक्च्युली लक्षात येईल. येस. बाकी याचं सोडून मेजर अपडेट आहे की आपलं पीओपीचं सगळं काम मेजर झालेलं आहे. इकडे पण पीओपी झालेलं आहे. इथलं काम चालू झालेलं आहे. ठीक आहे. आणि मेन म्हणजे ही स्नोईची रूम आहे. ते स्नोईच्या रूमचा पण बऱ्यापैकी हे तुम्हाला फायनल लुक रिव्हील नाही करत आम्ही. ठीक आहे. बट असा काहीतरी ढाचा आहे जेव्हा बनेल ना एक नंबर दिसेल. एकच नंबर. ठीक आहे. आणि इकडं आपली स्टुडिओ बनते. स्टुडिओ रूम कम पॅरेंट्स रूम यू कॅन से, असं काहीतरी असेल. इथं आपला ऑफिसचा टेबल वगैरे येईल सगळं. इकडचं पण बाय द वे पीओपी झालेलं आहे. सो इट्स व्हेरी गुड. तुझ्या बॅग, तुझे गॅजेट सगळं भरपूर सामान येईल. जागा. आणि हा आपला मास्टर बेडरूम आहे. ठीक आहे. त्याचंही बऱ्यापैकी आता सगळं वॉर्डरोब, बेड वगैरे त्याचं काम चालूच आहे. ओके डन. मॅडम किचनचं तर काम झालं सुरू, बट आय गेस द नेक्स्ट थिंग विच यू आर मोर एक्साइटेड. सो किचनला तर 4 चांद लावतोय दिनेश, पण त्या किचनला अजून ब्युटिफाय करणार आहे नेस्ट एशियाचे प्रोडक्ट्स. तर मी तुम्हाला घरी जाते आपल्या जुन्यावाल्या
तिथे दाखवते की मी अजून काय काय शॉपिंग केली आहे. येस, यू हर्ड दॅट राईट. मागचा तुम्ही हॉल बघितला असेल, खूप छान रिस्पॉन्स मिळाला. मला पर्सनली प्रोडक्ट्स खूप आवडलेत, म्हणून म्हटलं एक और बार मंगायचे. थोडा खर्च हो रहा है तो और खर्च कर ही लेते हैं. ठीक आहे. आणि ते सगळं सामान आपल्या ह्या नव्या किचन साठी असणार आहे. सो स्टे ट्यून. आता आपण जाऊ घरी. इथलं काम झालंय, बघायचंच होतं, ते झालंय. आता घरी जाऊन आपण बाकीचं जी शॉपिंग केली हिने ते दाखवतो. ठीक आहे. बाकी किचन कसं वाटतंय काय ओव्हरऑल, प्लीज डू कमेंट. काही आयडिया असतील, सजेशन आहे ना. आता तर जास्त काही चेंजेस होणार नाही, बट कसं काय ओव्हरऑल वाटतंय कमेंट करा, सबस्क्राईब करून घे. आता घरी जाऊन बाकीच्या गोष्टी. ओके गाईज, फायनली घरी परत आलोय. तिकडनं आल्यानंतर जेवण केलं, थोडं झोप काढली आणि आता घरी आलो. बघतो तर काय मॅडमांचा किचन मध्ये काहीतरी वेगळाच कार्यक्रम चाललाय. पोहे खाणार. व्हॉट इज कुकिंग? पोहे. बिलकुल ऑल टाइम फेवरेट. आय एम कुकिंग पोहा. अच्छा. आणि बाय द वे तू तिथे एवढं जे एक्साइटमेंट मध्ये सांगत होती की हे आणलंय ते आणलंय असं दाखवायचंय, कुठं आहे सगळं ते? लोक ते सगळं आहे इथं. सो मी एवढी जास्त एक्साइटेड होती ना यावेळेस की काय सांगू. मी ते डब्बे भरून ठेवण्याच्या ऐवजी आय स्टार्टेड युजिंग इट. डब्बे म्हणा, बाकीचं भरपूर काही सामान इथंच काढून घेतलं तिने. इथेच काढून घेतला आहे. अँड हे बघ किती क्यूट आहे. ओके, सो हा आहे नेस्टेशियाचा ग्रुवो सेट. टिफिनचा सेट आहे, डब्यांचा सेट आहे. आणि याचा बेस्ट पार्ट इट्स स्टॅकेबल. एकावर एक तुम्ही स्टोअर करू शकतात, त्यामुळे स्पेस भरपूर सेव्ह होते. आणि माझ्यासाठी स्पेस सेव्ह होणं एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे. दुसरा, आता याला म्हटलं पोहे खातो का, तो म्हणते पटकन कर ना काहीतरी 5 मिनिटात. 5 मिनिटात कसं होणार, कारण की मी मील प्रेप करून ठेवतीये. मी सगळ्या गोष्टी अशा बारीक चिरून ठेवलेल्या आहेत. गुड थिंग इज, आता यार प्रियंका यार कांदा तर लगेच चिरू शकते ना. फ्रेश पाहिजे कांदा. फ्रेश राहतोय याच्यामध्ये, कारण की याच्यामध्ये जी खाली लाईन्स दिसत आहेत ना तुम्हाला, दॅट विल कीप द फूड रिअली व्हेरी फ्रेश. म्हणून मी बेसिक कांदा आणि मिरची सुद्धा कापून याच्यामध्ये स्टोअर करतेय. आणि याचा लिड इज BPA फ्री. याच्यामध्ये लिड मध्ये बॅक्टेरिया जमा नाही होत. सो दॅट इज अ बिग प्लस फॉर मी. आणि हे सगळे डबे मायक्रोवेव्ह सेफ आहे, डिशवॉशर सेफ आहे आणि वापरणं खूपच जास्त सोपं आहे. तर मला करंटली दीज स्टॅकेबल ग्रुवो सेट इज हेल्पिंग मी टू प्रेप द मील व्हेरी नाईसली. सो मी क्विकली दाखवते की पोहे कसे बनतात लवकरात लवकर. अच्छा, अरे पोहे पण नव्या भांड्यांमध्ये बनवते की काय तू? त्याच्यासाठी पण नवीन भांडे काढून घेतले? मी नवीन भांडे काढले आहेत, कारण की ना कसं आहे, आज मावशी नाही येत आहेत आणि मला मोटिवेशन पाहिजे होतं. फॉर दॅट मी करतीये. म्हटलं पोहे बनवता लगे आज इधर सब्जी भी बन जाएगी. हे बघ, पोहे खाली बिलकुल चिटकले नाहीये. माझा नेहमीचा एकच प्रॉब्लेम राहायचा ना, दुसरी कोणती कढई असली ना की माझे पोहे खाली चिटकायचेच. आणि ही नेस्टेशियाची हनीकोम्ब कढाई यूज करते आहे मी. याच्यावर एक छानसं ग्लास लिड सुद्धा येतं. सो फूड स्टेज वॉर्म फॉर अ रिअली लॉंग टाइम. आणि त्याच्यामध्ये ते ट्रायप्लाय, कसं सांगू, ही जी ट्रायप्लाय कोटिंग असल्यामुळे ना इव्हनली हीट डिस्ट्रीब्यूट होते, कमीत कमी ऑइल लागते. सो इट्स रिअली गुड फॉर आवर हेल्थ फॉर शुअर. आणि याचं इव्हनली डिस्ट्रीब्युशन होण्यामुळे ना असं चिपकत नाही काही पण. द फूड डज नॉट गेट स्टक ॲट दी बॉटम. सो याची ही खासियत आहे. पोहे तर झाले आहे. आता क्विकली मी मशरूमची भाजी पण बनवून घेते. बघा, स्टॅकेबल डब्यामध्ये ना कोथिंबीर पण एकदम मस्त राहते. तो कैसा सब कम पटापट हो जाता. इकडे पोहे बनून गेले, इथे डिनरचं पण प्रिपरेशन झालं आहे ऑलमोस्ट. पोळ्यानंतर बनवते आरामात. सो दीज थिंग्स हॅव मेड माय लाईफ सो इझी. पण इझी तर केलं आहे लाईफ. अँड बाहेर आपल्याला ना इझिली पनीर मिळून जातं, बट द क्वालिटी ऑफ दॅट पनीर इज ॲक्च्युली नॉट गुड. असं आपण भरपूरशे रील्स आणि व्हिडिओज बघितल्यात. आणि आय अग्री ऑन दॅट. म्हणून मी मागवलं आहे नेस्टेशियाचं पनीर मोल्ड. सो बेसिकली इट्स अ पनीर मेकर. आपण भरपूरशे तुम्ही याच पर्टिक्युलर याचे रील्स सुद्धा बघितले असतील. खूप इझी आहे टू मेक पनीर. मी नंतर कधीतरी सांगते हाऊ डू आय मेक इट. पण याच्यामध्ये छानपैकी सेट होतं. आणि मी थोडा वेगळा शेप मागवला आहे, सर्कल. त्यांच्याकडे स्क्वेअरमध्ये पण अवेलेबल आहे इफ यू वॉन्ट. याच्यामध्ये तुम्ही सॉफ्ट चीज पण बनवू शकता, टोफू पण बनवू शकता. नॉट ओनली फॉर पनीर, यू कॅन यूज इट फॉर डिफरंट पर्पजेस ॲज वेल. छेना पण बनतो. इझी आहे. दूध फाडायचं, हे स्टँड याच्यामध्ये टाकायचं, आपलं फाटलेलं दूध याच्यामध्ये टाकायचं आणि याला छान असं खाली प्रेस करायचं.
मस्त याच्यामध्ये एक नंबर पनीर सेट होतं. माझं तर एकदम परफेक्ट बनलं आहे. तर आय वुड डेफिनेटली रेकमेंड दिस प्रोडक्ट. नक्की वापरून बघा. आमच्याकडे ना कोणीच गरमागरम जेवण करत नाही आणि पोहे थंडेगार कसे चम्मट आणि विचित्र लागतात. पण माझ्याकडे एक सोल्युशन आहे. मी पोह्यांना स्टोअर करते आहे नेस्टेशियाच्या स्टेनलेस स्टील डबल वॉल कॅसरोलमध्ये. हे स्टेनलेस स्टीलचं बनलं आहे. सो इट इज रिअली सेफ फॉर ऑल ऑफ अस. बोरिंग प्लॅस्टिकचे वापरून ना मजा नव्हती येत, म्हणून मला हे दिसलं आणि लगेच मी विकत घेतलं. आणि स्टेनलेस स्टीलचं असल्यामुळे सेफ तर आहेच, रस्ट फ्री आहे, वापरायला पण खूप सोपं आहे आणि कसले पण पाण्यापिण्याचे डाग याच्यावर पडत नाही. सो इट्स रिअली व्हेरी इझी टू यूज आणि मस्त बघा पोहे गरमागरम राहतात. आणि सेकंड मोठा अपग्रेड जो मी माझ्या किचनसाठी केला आहे दॅट इज ऑल दीज ब्युटिफुल व्हेरी ब्युटिफुल जार्स. सो नेस्टेशियाच्या वेबसाईटवर हे बरेचदा मला फीडमध्ये दिसत होते. सो आय वॉज लाईक हे तर घ्यावंच लागणार आहे. नवीन किचनला फक्त युजफुल नाही, यावेळेस मी अस्थेटिक सुद्धा बनवणार आहे. सो द व्हेरी फर्स्ट वन अँड द व्हेरी क्युटेस्ट वन हे सिल्वर लिड वाले असे 1000 ml वाले जार्स. हे जार्स मी बेसिकली घेतले आहे टू स्टोअर कुकीज, आपलं फरसाण वगैरे, चिवडा असं काही. सो दॅट मला इझिली दिसलं पाहिजे काचेमुळे आणि आपण कमी क्वांटिटीमध्येच ते स्टोअर करतो म्हणून. आणि या डब्यांची खासियत अशी आहे, वर मेटल लिड आहे विच इज ऑफ अ रिअली गुड क्वालिटी आणि खाली ग्लासचं आहे. आणि मी पहिले याच्यात कुकीज टाकलेत, मग मी याच्या वॉश करून शेंगदाणे भरले किंवा याच्यात चिवडा टाकला तर ते ओडर किंवा फ्लेवर इंटरचेंज नाही होणार. रिअली गुड क्वालिटी ऑफ दिस पर्टिक्युलर जार्स. सो त्यामुळे मला हे खूप जास्त आवडले होते. आणि बटरफ्लाईज मेक्स एव्हरीथिंग ब्युटिफुल. लकीली नवीन घरामध्ये मस्त एक सेंटर टेबल असणार आहे. सो म्हटलं यार आपण छान त्याच्यावर ठेवू शकतो, तोपर्यंत स्नोई पण मोठी होऊन जाईल. सो होपफुली शी विल नॉट टच दीज. सो याच्यामध्ये आपलं मुखवास किंवा ड्राय फ्रुट्स ठेवायला हे सुद्धा खूप छान आहेत. याला कॅरी करणं पण खूप जास्त सोपे आहेत. दिस इज मेड अप ऑफ रिअली गुड क्वालिटी वूड. पण याला आपण धुण्यापेक्षा इट इज रेकमेंडेड टू वाईप इट विथ अ वेट क्लॉथ. आणि हे अगेन ग्लासनी बनलेलं आहे विच इज फूड क्वालिटी ग्लास. सो वापरणं एकदम सेफ आहे. आता याच्यावर येऊया. तर चला आता नेक्स्ट याच्यावर येऊया. हे आहेत स्लीक मेटल जार्स विथ अ स्मॉल विंडो टू सी थ्रू. ऑब्व्हियसली किती क्वांटिटी उरली आहे त्याच्यासाठी. हे 1000 ml चे आहेत. तर आतमधनं हे काचेचे आहेत आणि याला मस्त छानसं असं ड्युरेबल झाकण दिलं आहे. आणि हो, ही सगळे जे जार्स आहेत दीज आर एअर टाईट. तर काही गोष्टी तुमच्या वातड होणार नाही किंवा खराब होणार नाही, कारण की खूप टाईटली बसतात पण इझिली ओपन सुद्धा होतात. सो अगेन अ रिअली व्हेरी नाईस थिंग. आणि या कव्हरमुळे ना छान ग्रिप येते वाईल होल्डिंग दीज जार्स. सो नेस्टेशियाच्या टीमनी खूप विचार करून सगळे हे जार्स डिझाईन केले आहेत. तुम्ही तुमच्या काउंटर टॉप्सवर, तुमच्या शेल्फ्सवर, डायरेक्टली ओट्यावर कुठेही हे ठेवू शकतात. आणि एकदम स्टँडर्ड साईजचे बनवलेत, असे खूप मोठे वाकडे तिकडे असं नाहीत. एकदम मस्त स्लीक डिझाईन आहेत आणि होल्ड करायला किंवा ठेवायला पण खूप इझी आहेत. तर आता बघूया याच्यावर अजून छान जार्स पुढच्या सेक्शनमध्ये. आणि सगळ्यात सुंदर अपग्रेड जो झाला आहे ते आहेत नेस्टेशियाचे द विनी जार्स दॅट आर मेड अप ऑफ ग्लास. आणि त्याच्यामध्ये अशी एक विंडो सुद्धा आहे टू सी थ्रू इट की धान्य किंवा जे तुम्ही याच्यात भरलं असेल ते किती उरलं आहे. तर सो बेसिकली हे याचं जे झाकण आहे इट इज मेड अप ऑफ रिअली गुड क्वालिटी. आतमध्ये तर काच आहेच, पण अगेन इट इज अ फूड ग्रेड सेफ क्वालिटीनी बनलेलं आहे. आणि एअर टाईट कंटेनर्स आहेत. अगेन इट इज मेड इन सच अ वे दॅट की तुमच्या पॅनेट्रीमध्ये, तुमच्या शेल्फ्सवर, तुमच्या प्लॅटफॉर्मवर हे इझिली बसेल आणि तुम्हाला सगळं काही याच्यात व्यवस्थित स्टोअर करता येईल. सो मी हे वेगवेगळ्या साईजेसमध्ये ऑर्डर केले आहेत. दिस इज 2000 ml, दिस इज 1500, दिस इज 1200 ml आणि हे आहेत 750 ml पर्यंतचे. सो वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही इझिली याच्यामध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला दिसतं सुद्धा की किती उरलंय किंवा किती तुम्ही याच्यात काय भरलं आहे. सो माझे जे आत्ताचे जे जार्स आहेत, जार्स नाही म्हणणार, डब्बे जे आहेत ते आगळे वेगळे आहेत. प्लास्टिकचे आहेत, काही स्टीलचे आहेत. कसं म्हणू, खूप नॉट सो अस्थेटिक होते. तर आता मला त्याला युजफुल पण करायचं आहे आणि त्यांना मला अस्थेटिक सुद्धा करायचं आहे. सो आय एम रिप्लेसिंग माय एंटायर जार्स विथ दीज विनी जार्स. खूप सुंदर आहेत आणि याचा कलर, दोन्ही कलर खूपच छान आहेत. तर असे मी हे मागवलेले आहेत. बघा माझं पॅनेट्री युनिट किती छान दिसत आहेत. मला तर सगळे प्रोडक्ट्स खूप
खूप आवडले आहेत. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला नेस्टिशियाचा कोणता प्रोडक्ट आवडला आहे तर. आणि जर यातला कोणताही प्रोडक्ट तुम्हाला परचेस करायचे असतील तर मी सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेल्या आहेत. नक्की एकदा तरी नेस्टिशियाचे प्रोडक्ट्स नक्की वापरून बघा. यू विल डेफिनेटली लव्ह इट. आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी. अशा व्हिडिओ अजून बघायची इच्छा असेल तर प्रियंका प्रकाश चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ.